नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। भाजप मुक्त महाराष्ट्र करायचा आहे किंवा भाजप मुक्त भारत करायचा आहे अशा प्रकारच्या घोषणा विरोधकांकडून दिल्या जातात। मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातील 3 जिल्हे असे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपची एकहाती सत्ता येऊ शकते। थोडासा फक्त अडसर आहे, अन्यथा या जिल्ह्यांमध्ये भाजप एकहाती वर्चस्व गाजवू शकतं, सत्ता गाजवू शकतं। अकोला जिल्ह्यामध्ये 5 आमदार आहेत। त्यामध्ये तुम्हाला सांगतो, अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये प्रकाश भारसाळकडे भाजपचे आमदार आहेत। बाळापूर विधानसभेमध्ये नितीन देशमुख एकमेव उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत। अकोला पश्चिम विधानसभेमध्ये गोवर्धन शर्मा भाजपचे आमदार होते, त्यांचं निधन झालं। त्यानंतर अकोला पूर्व विधानसभेमध्ये रणधीर सावरकर भाजपचे आमदार आहेत आणि मूर्तिजापूर विधानसभेमध्ये हरीश पिंपळे भाजपचे आमदार आहेत। म्हणजे बाळापूर विधानसभा जो आहे एकमेव फक्त नितीन देशमुख शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहे। या ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नितीन देशमुख यांना पराभूत करण्यामध्ये यशस्वी झाला तर अकोला जिल्ह्यामध्ये भाजपची एकहाती सत्ता असेल, एक हाती वर्चस्व असेल। पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। या ठिकाणी 3 आमदार आहेत, 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। रिसोड विधानसभा जर सोडली, अमिक झनक काँग्रेसचे आमदार आहेत। बाकी दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये वाशिम विधानसभेमध्ये आणि कारंजा विधानसभामध्ये भाजपचा आमदार आहे लखन मलिक आणि राजेंद्र पाटणी अनुक्रमे। त्यामुळं रिसोड विधानसभेमध्ये जर भारतीय जनता पार्टी आपला आमदार निवडून आणण्यामध्ये यशस्वी झाली आणि अमित झनक यांना पराभूत करण्यात यशस्वी झाली तर वाशिम जिल्ह्यामध्ये देखील भाजपची एकहाती सत्ता असेल। त्यानंतर वर्धा जिल्ह्यात देखील परिस्थिती अशीच आहे। आर्वी विधानसभेमध्ये दादाराव केचे भाजपचे आहेत, हिंगणघाट विधानसभेमध्ये समीर कुणावार भाजपचे आहेत आणि वर्धा विधानसभेमध्ये पंकज भोयर हे देखील भाजपचे आहे। एकमेव देवळी हा विधानसभा फक्त रणजित कांबळे काँग्रेसकडे आहे। त्यामुळे देवळीमध्ये जर भारतीय जनता पार्टी काँग्रेसला पराभूत करण्यात यशस्वी झाली तर वर्धा जिल्ह्यावर देखील भाजपची सत्ता असेल। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी 2 विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते भाजपकडे आहेत। आरमोरी विधानसभा मतदारसंघ कृष्णा गजबे भाजपचे आमदार आहेत आणि गडचिरोली विधानसभा मतदारसंघ डॉक्टर देवराव होळी भाजपकडे आहे। अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये धर्मराव बाबा अतराम राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत। त्यामुळे ही जागा जर मॅनेज केली भाजपनं तर गडचिरोली जिल्ह्यावर देखील भाजपची सत्ता असणार आहे। त्यामुळे गडचिरोलीमध्ये तर शक्य नाही, कारण त्या ठिकाणी अजित पवार गटासोबत युती आहे भाजपची, त्यामुळे ती जागा तर सुटणार नाही। मात्र उर्वरित 3 जिल्हे जे मी सांगितले त्या जिल्ह्यामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता येऊ शकते। तुम्हाला काय वाटतं, या विधानसभेला भाजपच्या किती जागा निवडून येतील हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण असणार आहे तुमचा आमदार ते देखील कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।